त्या रिझर्व्ह बँकेनी जो नफा झालाय त्याचा लाभांश म्हणून केंद्र सरकारला 2,87,00,000 इतका प्रचंड लाभांश दिला. भारत सरकारला भीक लागलीये. आरबीआय हे भारत सरकारचा खजिना आहे. पैसे मिळवणं हा आरबीआयचा उद्देश आहे का? मग आरबीआय नफा कसा कमवते? एकीकडे युद्ध सुरू आहे, दुसरीकडे अनेक गोष्टींचा तुटवडा आणि त्याच्या किमती जगभरात वाढत चाललेल्या आहेत. हे सगळं होत असताना भारतामध्ये रुपया जोरदार घसरतोय, डॉलर वधारतोय, आरबीआय पैसा कमवते, भारत सरकार पैसा कमवतं, मग गरीब कोण होत आहे? नमस्कार, द उदय निरुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, एक अफलातून बातमी तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. होय, आपली जी सेंट्रल बँक आहे, म्हणजे बँकांची जी बँक आहे, त्या रिझर्व्ह बँकेनी जो नफा झालाय त्याचा लाभांश म्हणून केंद्र सरकारला 2,87,00,000 2,87,00,000 इतका प्रचंड लाभांश दिला. याचा अर्थ भारत सरकारला भीक लागली आहे. आरबीआय हे भारत सरकारचा खजिना आहे. पैसे मिळवणं हा आरबीआयचा उद्देश आहे का? मग आरबीआय नफा कसा कमवते? या सगळ्या प्रश्नांचा लेखाजोखा मांडण्याकरता मी तुमच्याकडे उभा आहे. याचं कारण आपल्याकडे आतापर्यंत चांगल्या गोष्टीतून वाईट कसं लोकांपर्यंत पोहोचवावं याची अहमयिका लागलेली असते, परंतु या घडलेल्या गोष्टीतून नेमका काय संदेश घ्यायचा, याचा आनंद मानायचा की याच्यातल्या धोक्याच्या सूचनेकडे पण लक्ष द्यायचं, याच्याकरता म्हणून हा कार्यक्रम आहे. थोडासा विषय किचकट आहे, तांत्रिक आहे. जेवढा शक्य आहे तेवढ्या सोप्या भाषेत मी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करणार आहे. एक लक्षात घ्या की आरबीआयची स्थापना ही काही प्रॉफिटसाठी झालेली नाहीये. आरबीआय प्रॉफिट कमावणे याच्याकरता झालेले नाहीये, परंतु आरबीआयचे काही ऑपरेशन्स अशी असतात की ज्याच्यामुळे आरबीआयला काही नफा होऊ शकतो. आज जी आता आपल्या समोर जिओ पॉलिटिकल सगळी रचना आहे, एकीकडे युद्ध सुरू आहे, दुसरीकडे अनेक गोष्टींचा तुटवडा आणि त्याच्या किमती जगभरात वाढत चाललेल्या आहेत. हे सगळं होत असताना भारतामध्ये रुपया जोरदार घसरतोय, डॉलर वधारतोय आणि रुपया घसरत असताना, डॉलर वधारत असताना आरबीआय पैसा कमवते, भारत सरकार पैसा कमवतं, मग गरीब कोण होतंय? तुम्ही आम्ही गरीब होतोय आणि ते आपण गरीब होतोय हे आपल्याला कळत पण नाहीये. अशा प्रकारची एक मायावी रचना आपल्याकडे आले की काय आणि एक मोठ्या क्रायसिसला आपण तोंड देणार आहोत का, असं आपल्या समोर कथ्य येण्या अगोदर हे कसं खोटं आहे हे सांगण्याकरता हा कार्यक्रम आहे. एक लक्षात ठेवा, आरबीआयचं मूळ काम काय आहे? तर आरबीआयचं काम आहे ते म्हणजे आपलं जे चलन आहे त्या चलनाचं व्यवस्थापन करायचं आणि त्या चलनाच्या व्यवस्थापनाचं काम गेले अनेक वर्ष आरबीआय चोख करत आहे. या चलनाच्या व्यवस्थापनातून जो पैसा, जो प्रॉफिट निर्माण होईल, त्या प्रॉफिटमध्ये 6% वरची जी रक्कम आहे ती सगळी केंद्र सरकारला आपल्याकडे काय म्हणू, लाभांश म्हणून दिली पाहिजे, अशा प्रकारचं एक काय म्हणू आपण ज्याला, कमिटीचा रिपोर्ट, जालान कमिटीचा रिपोर्ट. जालाने बिमल जालाने पूर्वी आरबीआयचे अतिशय प्रख्यात गव्हर्नर होते, जसे ते रेड्डी साहेब होते 2008 साली, तसे बिमल जालान होते आणि ती रेकमेंडेशन भारत सरकारने स्वीकारल्यामुळे जेवढा लाभांश होतो तेवढा आपल्याकडे येतो. आतापर्यंत एवढा कधी प्रॉफिट झालाच नव्हता, त्यामुळे एवढे लाभांश काही द्यायची पद्धतच नव्हती. आता हे सगळं समजावून सांगण्याकरता मी काही नोट्सच काढले आहेत. त्याचं कारण हा विषय अतिशय किचकट आहे. आरबीआयचं काम काय आहे, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे, तर इंटरेस्ट रेट, व्याजदर ठरवणे, एक्सचेंज रेट याच्यावर मॉनिटरिंग करणे, मनी सप्लाय बाजारात व्यवस्थित आहे की नाही, रुपयाचं मूल्य अवमूल्यन आणि डॉलर आणि रुपयाचा रेशो, विविध देशांच्या करन्सीचे रेशो, या देशात आपल्याकडे व्यवस्थितरित्या हा सगळा अर्थपुरवठा होतोय की नाही याविषयी, बँकांना कोणत्या दराने व्याज द्यायचं, त्याचे रेपो रेट ठरवणं, हे सगळं काम जे आहे, मॉनेटरी पॉलिसीचं काम जे आहे ते आरबीआय ठरवतं. तर फिस्कल पॉलिसीचं काम आहे, म्हणजे बजेट, टॅक्सेशन, या सगळ्याचे निर्णय जर कोण घेत असेल तर ते सरकार घेतं. त्यामुळे तुमचं उत्पन्न किती आहे आणि त्याच्यावर किती आयकर लादायचा हे आरबीआय नाही ठरवत, हे सरकार ठरवते आणि त्यातूनच सरकारला उत्पन्न येत असतं. सरकार काही उत्पादन क्षेत्रात काम करतं, सरकार सेवा सल्ला क्षेत्रात काम करत असतं आणि त्यातून सरकारला उत्पन्न येत असतं. पण आरबीआय काही रेस्टॉरंट चालवत नाही, आरबीआय विमान चालवत नाही, आरबीआय दुचाक्या बनवत नाही. मग आरबीआय पैसे बनवतं तरी कुठून? तर ते बनवतं 3 ते 4 मार्गांनी. त्यातला पहिला मार्ग आहे आणि तो म्हणजे डॉलर विक्री. डॉलर विक्रीतून आरबीआय पैसे कमवतं. आता डॉलर विक्रीतून कसे कमवतं हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्या व्यतिरिक्त सरकारी रोख्यात पैसे गुंतवतात,
विदेशी रोख्यात गुंतवतात आणि विदेशांमध्ये ठेवी ठेवलेल्या असतात. त्यातून पैसे, त्यातून त्याच्यावरचं जे व्याज येतं ते मिळालेलं असतं. आता ही डॉलरची विक्री नेमकी कशी होते याचं एक छोटंसं विवेचन मी तुम्हाला देतो. आता या देशांनी 195 अब्ज डॉलरची विक्री केली आणि त्यातून त्यांना जवळपास यावर्षी 52% नफ्याचं प्रमाण वाढलेलं आहे मागच्या वर्षीपेक्षा आणि ते प्रमाण 1,69,000 कोटीचं आहे आणि तो सगळा नफा आरबीआयला मिळालेला आहे कारण आरबीआय डॉलरची विक्री करत असतं. म्हणजे तुम्ही जे परदेशी जाताना परकीय चलन घेता ते तुमच्या एजंटकडनं घेता, ते बँकेकडनं घेता, थॉमस कुक किंवा कुठल्या एजन्सीकडनं घेता, परंतु ते मूळ येतं हे आपल्या रिझर्व्ह बँकेकडूनच. मग रुपया त्यांनी का डॉलर त्यांनी का डॉलर तुम्हाला जे मिळतात, व्हाय दे सेल डॉलर, कारण रुपया घसरत होता. रुपया का घसरत होता त्याची कारण मी आता तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे. आज या कार्यक्रमाला रेकॉर्ड करण्या अगोदर रुपयाचं मूल्य काय आहे, तर डॉलरशी 95 रुपये 25 पैसे दिलेत तर तुम्हाला $1 मिळेल, अशा प्रकारची आत्ताची रचना आहे. मग हा रुपया अधिक जास्त घसरू नये म्हणून आरबीआय तो उपलब्ध करतं. आरबीआय तो उपलब्ध बाजारात करतं म्हणजे म्हणजे काय करतं, तर बाजारात आणतं म्हणजे आरबीआयचे अधिकारी रस्त्यावरून पैसे उडवतात असं नाही, तर ते सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवतात आणि तो सरकारी रोख्यांमध्ये गुंतवलेला पैसा आहे त्याचा आकडा आहे 9,00,000 कोटी आणि तो जो 9,00,000 कोटी आहे तो पैसा ते कुठून आणतात, तर डॉलर विक्रीतून त्यांना जो पैसा मिळतो तो पैसा ते सरकारी रोख्यामध्ये गुंतवतात आणि त्याचंही त्यांना व्याज मिळतं. त्या व्याजाचा लाभांश ते सरकारला देतात. आता जगाची सगळी जी आत्ताची परिस्थिती आहे ती आपल्याला माहिती आहे. एका बाजूला युद्ध आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतामधून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे काही मोठ्या प्रमाणात बाहेर पडतायत. त्या बाहेर पडतायत त्याची कारणं पूर्णपणे वेगळी आहेत. आज तो काही विषय आपल्याशी चर्चेचा नाही आहे. परंतु या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमुळे बाजारामध्ये रुपयाचं अवमूल्यन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. आता हे जे बाजारात रुपयाचं अवमूल्यन होत आहे त्याच्यामुळे बाजारात डॉलरची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढतीये. याचं कारण मागणी वाढली की त्याची किंमत वाढते आणि डॉलरची किंमत वाढली की याचा अर्थ करस्पॉन्डिंगली रुपयाची किंमत मात्र कमी होत असते आणि डॉलर्स उपलब्ध केले ते कोणी केले, तर ते आरबीआयनी केले आणि ते कुठून केले, तर ते निर्यातीतून जे पैसे आले त्याच्या साठ्यामधून केले. पूर्वी ज्या किमतीवर त्यांनी डॉलर खरेदी केले ती किंमत समजा ₹85 होती आणि आज जर ते विकतायत तर ते ₹95 विकतायत. त्यामुळे त्यांना पर डॉलर ₹10 फायदा आहे आणि जर त्यांनी असं विचार करा 195 अब्ज याची विक्री केली असेल तर आरबीआयला किती फायदा झाला असेल आणि इथेच तो आरबीआय पैसा कमवतो आणि ती यावर्षी विक्री प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे आरबीआय मेड ए सुपर नॉर्मल प्रॉफिट. आता रुपयाची उपलब्धता कमी आहे किंवा कमी झाली तर परिणाम कशावर होईल, रुपया कमी आहे याचा अर्थ तो जास्त पैसे देऊन आपल्याला घ्यायला लागेल म्हणजे आपल्याला जास्त व्याज द्यायला लागेल आणि जास्त व्याज दिलं तर त्याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होईल आणि व्याजदर वाढू नये म्हणून सरकार काय करतं, तर बाजारात पैसे टाकतं, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला. पैसे टाकतं म्हणजे काय, असे येऊन उडवत नाहीत, तर ते रोख्यांमध्ये टाकतात, सरकारी रोख्यांमध्ये टाकतात आणि सरकारी रोख्यांमधून टाकलेल्या पैशातून ते बॅलन्स मेंटेन करायचा प्रयत्न करतात, ज्याच्यातून आपली अर्थव्यवस्था संतुलित राहायचा प्रयत्न करते आणि डॉलरमधनं विकलेला जो पैसा आहे तो सरकारी रोख्यात येतो आणि त्या सरकारी रोख्याचं व्याज जे आहे ते 1,18,000 कोटी इतकं मोठं आहे. आता परकीय चलनात गुंतवणूक करून परदेशात गुंतवणूक करून 1,08,000 कोटी रुपयाच्या ठेवी आपण निर्माण केल्या आणि त्यातून 27,000 कोटी इतका आपल्याला लाभांश मिळालेला आहे. या सगळ्यामधून 4,28,000 कोटी रुपये इतका प्रॉफिट झाला आणि त्यातला लाभांश हा त्यांनी दिला. हा लाभांश ते का देऊ शकले, तर प्रॉफिट झाला म्हणजे काय, तर खर्च उत्पन्न वजा खर्च. आता आरबीआयचा खर्च तो काय आहे, तर आरबीआयचा पहिला खर्च आहे मनुष्यबळ. समजा त्याकरता 10,000 कोटी लागले असं धरून चला आणि खरोखरच त्याच्या आसपासच रक्कम आहे. त्याच्यानंतर काय त्यांचं काम, तर ते नोटा छापतात. म्हणजे नाशिकला जी मिंट आहे आपली त्या किंवा इतर अनेक ठिकाणी ज्या मिंट आहेत त्या मिंटमध्ये त्या नोटा छापल्या जातात. मग त्याचा कागद आहे तो विशिष्ट प्रकारचा, त्याची छपाई आहे, त्याची सुरक्षा आहे, त्याचं ट्रान्सपोर्ट आहे, हे सगळं आहे. तर ह्या सगळ्याचा खर्च साधारणतः 5,000 कोटी वर्षाला येतो. या व्यतिरिक्त जी पुढच्या काळासाठी म्हणून
आरबीआयनी कॉन्ट्रॅक्ट केलेली आहेत, त्याच्यामध्ये जर फटका बसला तर त्याची प्रोव्हिजन करावी लागते. आणि ती प्रोव्हिजन करण्याकरता म्हणून 1,00,000 कोटी बाजूला काढून ठेवले आहेत. म्हणजे साधारणतः या तिन्हीची टोटल केली तर 1,15,000 ते 1,20,000 कोटी एवढा त्यांचा खर्च आहे. आणि त्यांचा प्रत्यक्ष फायदा जो आहे तो फायदा आपण पाहिलं 4,28,000 कोटीचा आहे. आणि त्यातून नियमाप्रमाणे त्यांनी 2,87,000 कोटी रुपये इतका लाभांश दिला. आता याचा फायदा देशाला प्रचंड झाला का? निश्चितच घरात पैसे आले तर का बरं नाही फायदा होणार? तो फायदा काय झाला? तर केंद्रातली वित्तीय तूट जी आहे, जी दरवर्षी जीडीपीच्या एका विशिष्ट प्रमाणात ठेवावी लागते, ती ठेवायला मदत झाली. दुसरं, केंद्राच्या ज्या सगळ्या काय म्हणू आपण ज्याला गरीब कल्याणाच्या योजना आहेत, त्याच्याकरता पैसे आले, इन्फ्रास्ट्रक्चर करता पैसे आले, सोशल वेलफेअर करता पैसे आले, ह्या सगळ्या डिफेन्स करता पैसे आले, एज्युकेशन करता पैसे आले. या सगळ्या करता निधीची कमतरता जी होती, ती निधीची कमतरता यातनं भागली गेली आणि आपल्याला जे कर्ज घ्यायला लागतं या सगळ्यासाठी, त्या कर्जाची रक्कम निश्चित कमी झाली. पण म्हणून म्हणजेच या देशामध्ये दिवाळी आहे पूर्ण आहे का? आरबीआयमुळे दिवाळी आली असं आहे का? तर अजिबात नाही. तेही तितकंसं खरं नाही. याचं कारण हा जो पैसा आलेला आहे, तो डॉलर विकून आलेला आहे. तो डॉलर विकून यायच्या ऐवजी जर हा पैसा आम्हाला निर्यात आणि आयात याच्या फरकात जो आपण डॉलर कमावतो, त्या डॉलरमधनं जर आला असता, तर ती खरी देशाची अचिव्हमेंट झाली असती. जी अचिव्हमेंट आपल्याला साऊथ कोरियामध्ये, जपानमध्ये, जर्मनीमध्ये दिसते. ती आम्हाला इकडे दिसली असती, तर ती खरी बल्ले-बल्ले सिच्युएशन होती. आत्ता घरात पैसा आलेला आहे, पण चिरस्थायी टिकणारी आयात-निर्यातीच्या फरकातली लक्ष्मी मात्र अजून आलेली नाहीये. आणि ती लक्ष्मी मिळवण्याकरता म्हणून आपल्याला प्रचंड कष्ट, मेहनत करावी लागणार आहे. आणि ती मेहनत हेच तुमच्या आमच्या हातात आहे. त्यामुळे आरबीआयचा लाभांश म्हणजे आरबीआयची दिवाळी आणि देशाचं दिवाळं असं काही नाही. आरबीआयची स्थिती चांगली आहे एवढाच याचा अर्थ आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा ताण कमी झाला याचा अर्थ आहे. परंतु या देशातल्या सर्व आर्थिक प्रश्नांची उत्तरं आम्हाला सापडली हे मात्र काही याच्यातनं खरं नाही. हे सगळं मी अशा करता सांगतोय कारण याच्यावरून गैरसमज पसरवणारे या देशात झुरळ पार्टीवाले भरपूर आहेत. त्यातून आपले कुठेही गैरसमज होऊ नयेत याकरता हा कार्यक्रम केला. हा आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पाहायला विसरू नका. द उदय निरुळकर शो.